नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा भरती, अन्न औषध प्रशासन, मुख्य सेविका, अर्थात ICDS, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, महिला बाल विकास यासोबत MIDC या परीक्षेचं त्या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. सविस्तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्या एक्झामचं ज्या डिसेंबर मध्ये होणार आहेत आणि ज्या एक्झाम जानेवारी मध्ये होणार आहेत या सगळ्या एक्झामचं वेळापत्रक जाहीर झाले. तर बघूया सुरुवातीला कुठल्या एक्झामचं वेळापत्रक जाहीर झालं ते पाहण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. नंबर 1 अन्न औषध प्रशासन, एकूण जागा 56 होत्या. त्याला फॉर्म सुद्धा कमी आलेले आहेत आणि याची एक्झाम सुद्धा 15 डिसेंबर पासून सुरुवात होऊ शकते. ठीक आहे, 15 डिसेंबर म्हणजे डिसेंबर महिन्यात अन्न औषध प्रशासनची सुद्धा एक्झाम होणार आहे. त्यासोबत मुख्य सेविका ICDS 102 जागा होत्या आणि 31 डिसेंबर पासून याची एक्झाम सुरू होणार आहे. हॉल तिकीट सुद्धा आलेला आहे. त्यासोबत जर पुढची एक्झाम पाहिली असेल तुम्ही महिला व बालकल्याण विभाग आहे, 236 जागा आहे. किती जागा आहे टोटल? 236 जागा होत्या आणि याला सुद्धा खूप कमी फॉर्म आलेले आहेत. टोटल या महिला बालिकाची सुद्धा एक्झाम जी असणार ही डिसेंबरच्याच महिन्यामध्ये असणार आहे. त्यासोबत जर पाहिलं असेल तर पुढचं आदिवासी विभाग भरती आहे. टोटल 614 जागा होत्या आणि याला सर्वात कमी फॉर्म आलेले आहेत. परीक्षा याची जानेवारी मध्ये होणार आहे. शक्यतो 10 जानेवारी पर्यंत आदिवासी विभागाची एक्झाम असेल. टोटल 614 जागा आणि सर्वात कमी फॉर्म आले यावेळेस समाज कल्याण विभाग. 16 डिसेंबर पर्यंत याची फॉर्म भरायची डेट वाढवली आहे. नोव्हेंबर मध्येच एक्झाम होती परंतु याची डेट वाढवली आणि आता समाज कल्याण मध्ये तुम्ही महिला असेल तर संधी आहे तुम्हाला. 16 डिसेंबर पर्यंत फॉर्मची डेट आहे. ज्यांनी फॉर्म भरला नसेल फॉर्म भरून घ्या. याची सुद्धा एक्झाम समाज कल्याण विभाग तर ही जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे. लक्षात असू द्या. परीक्षा जानेवारी महिन्यात साधारणतः 15 जानेवारीच्या दरम्यान असेल. दुसरी असणार आहे MIDC भरती. MIDC विभागाची भरती 800 जागासाठी आहे. तुम्ही अगोदर 2 दिवस अगोदर याचे किती फॉर्म आले या संदर्भात सुद्धा अपडेट आहे. परीक्षा याची सुद्धा जानेवारी महिन्यामध्येच होणार आहे MIDC विभागाची. त्यामुळे आतापर्यंत परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. संभाव्य तारखा नाहीत तर हे आहेत. त्यामुळे काही नगर रचना आहे याचे सुद्धा हॉल तिकीट आज आलेले आहेत ते सुद्धा बघून घ्यायचे. समाज कल्याण विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, महिला व बालविकास विभाग असेल, मुख्य सेविका ICDS असेल, अन्न व औषध प्रशासन असेल, या सगळ्या एक्झामची डेट डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये असणार आहे. कारण आता जर तुम्ही पाहिलं असेल तर BMCच्या एक्झाम ह्या 12 तारखेपर्यंत आहेत आणि त्यानंतर या एक्झामला सुरुवात होणार आहे. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यांबद्दल शेअर करा आणि तुम्ही या एक्झामची तयारी करत असाल तर नक्की TCS नी घेतलेले आतापर्यंत सगळे PYQ आपण दिलेले आहेत. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे. 49 रुपयामध्ये फक्त इंग्रजी व्याकरणाचे इंग्रजी व्होकॅब्युलरीचे सगळे आतापर्यंत TCS ने विचारलेले क्वेश्चन आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, चला थांबतोय.